मला तुला सॉरी बोलायचंय. मला माफ कर. का ग, काय झालं? तू का बोलते माफ कर? अरे तो बाबू, मला नाही आवडलं त्याचं वागणं. मला पटलंच नाहीये. काल जे तो बोलला ना, मला नाही पटलं. जाऊ दे ग, सोड. तू नको मनाला लागून घेऊस. मला गडबड आहे. किसनाला चारा आणायचा आहे. काय अभ्या, सारखं तू आणि तुझी बैल. इथे मी कालपासून गावात आलीये आणि तुला तुझ्या बैलांपुढे काहीच दिसत नाही. माझी साधी आठवण पण येत नाही ना. तसं नाही काम रे. तू सांगावं आणि मी हजर नसावं, असं कधी होईल का? पण तू वाड्यातली लक्ष्मी आणि मी साधा मातीशी खेळणारा शेतकरी. आपली काय गाठ पडणार आहे? आणि तुला तर माहिती आहे ना आपल्या घरातली पहिल्यापासूनची भांडणं. जाऊ देत ना. मला वाटतं आपण हे सगळं विसरायला हवं. किती वर्ष झाली आता अभ्याला. आणि तू काय म्हणालास, मी साधा शेतकरी. शेतकरी आहेस म्हणून तर मला तुझा स्वभाव आवडतो. कारण का मला असं वाटतं की शेतकऱ्यालाच खरी मातीची किंमत असते. नाही तर शहरात काय नुसता पैशाचा माज. इथे कसं प्रामाणिकपणाला किंमत आहे. आणि अभ्या काय रे, तुला काय वाटलं मी पुण्यावरून आले म्हणजे मी काय सगळं विसरलीये का मी बदललीये? नाही काम रे, पण तुझ्या डोळ्यातलं कौतुक बघून ना मला वाटतं आज पण तू तीच आमरी आहेस. चल शेतात जाऊ. किसनाला वैरण आणायचंय ना, मी पण येते. अगं तू आता कुठल्या शर्यतीत ते थार आणि फॉर्च्युनर भेटणार आहे? अरे ती येळगाव सुळशी वगैरे तिकडे अजून बी असलं चालतंय काय काय. ते थार फॉर्च्युनर आणि अजून काय काय स्प्लेंडर बिल्डर देतात बघ अजून बी. हा अरे पण ती जाऊ दे. पण मैदानात जर तू गेला तर तू जिंकणार की. हा हा, तुला तर माहितच आहे आपण कसं गेमा करून मैदान मारत होती. पण जाऊ दे, यावेळेस म्हणतोय जरा देऊन टाकावं दुसऱ्याला चान्स. हो देऊन टाकू देऊन टाकू. किती दिवस आपलीच लाल करायची. हे गोट्या, अधिक पण ते नव ते हबे जर जिंकलं तर. अरे गोट्या जरा शुभ शुभ बोल. अरे आब्या जिंकायला किंवा मैदानात उतरला तरी पाहिजे. पण म्हणजे 2 मिनिट. हा मामा बोला की. ए कुठे रे? 60 शिकाराकडे यायचं 0 मिनिटात. वय वय आलो. हा आलो आत्ताचा. ए अभ्या, तुला आठवतं का लहानपणी तू एकदा मला पेरू तोडून देण्यासाठी त्या झाडावर चढलेलास आणि नंतर त्याची फांदी तुटली आणि तू खाली पडलास. अगं हा ना, अजूनही आठवते. कसं विसरल ते सगळं? अगं हो, नेमकं त्याच वेळेला तुझं आणि माझं फादर आलं होतं. इतका झोपडला होता ना, अजून आठवतंय. पण खरं सांगू, ज्यावेळेस तुझ्या हातात तो पेरू पाहिला होता ना, तेव्हा कुठं मला समाधान मिळालं होतं. नमस्कार. असू दे. शिला पाया बिया पडायची नाटकं करताय. का फोन करून एवढ्या गडबडीत बोलवलं? तुम्हाला एक सांगायचं होतं. बोल. यंदा मैदान आपल्याच भागात आहे. आपल्या भागात मैदान. खरे होय? हा, आणि बक्षीस काय माहितीये? काय? ट्रॅक्टर, थार, फॉर्च्युनर. बोललेलं का नाही तुला? बुलेट बुलेट ट्रॅक्टर थार फॉर्च्युनर येणार आपल्या पण भागात.
आणि हे सगळं सरपंच साहेबच करू शकतात. तेव्हा बक्षीस पहिलं आपलंच लागलं पाहिजे. आपलंच बक्षीस असणार, आपल्याच गावात बैदारे म्हटल्यावर आपण जिंकणार की, पण तो आबे उतरला तर ए, खच्या आब्या कशाला उतरेल? आब्या नाही उतरेल. उतरला तर उतरू दे. बघू काय करायचं ते. पण अभ्या बघ ना, 10 वर्ष झाली, काका गेले, त्यानंतर पुढे बाबांची सत्ता पण वाढली. पण अरे या वादामुळे ना गावाचं नुकसान होतंय. पण हे सगळं थांबायला हवं असं नाही वाटत का तुला? हो, बरोबर आहे तुझं. मी तुला सांगू, हे जे भांडण आहे ना, हे माझं आणि सरपंचांचं नाहीये. मग त्यावेळेस माझ्या बापाच्या इज्जतीचा सवाल होता. त्याच वेळी सरपंचांनी भर मैदानात माझ्या बापाला चोर ठरवलं होतं. नेमका त्याच वेळी माझ्या बाबांचा आत्मा मेला होता. जोपर्यंत त्या मैदानात मी शर्यत जिंकून येत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. अभ्या, मी साथ देईन यात तुझी, कारण मला माहितीये त्यात माझ्या बाबांचीच चुकी आहे. त्यांच्यामुळेच झालं हे सगळं. पण अभ्या, मी तशी नाहीये. मला हे सगळं थांबवायचं आहे अरे. आणि या युद्धात मी तुझं कवच बनून राहीन. आणि वेळ आली ना तर मी माझ्या वडिलांच्या पण विरोधात उभी राहीन, फक्त तुझ्यासाठी. पण तू ठेवशील ना माझ्यावर विश्वास? आमरे, या विश्वासासाठी दुनिया काय, माझा जीव बी देईल ग. अरे आब्या, अरे बाहेर ये, कुठं आहेस? आब्यो, ए आब्या, काय काका? अरे तयारीला लाग, तयारीला. अरे खुश खबर आहे, खुश खबर. कसली खुश खबर? अरे तयारीला लागा, तयारीला. अरे मैदान आहे, मैदान आपल्या गावात. आपल्या गावात? हो. बक्षीस काय माहितीये का? काय? अरे थार आहे, फॉर्च्युनर आहे, ट्रॅक्टर आहे. काका, मला त्या बक्षिसाचंही घेण देण नाही. त्या सरपंचाचं ना त्याच मैदानात शर्यत जिंकून नाक धुळीत घालायचंय. माझ्या बापाची गेलेली इज्जत, इब्रत मला परत मिळवायची. लाग तयारीला आता, चल. ए अभ्या, अरे पैसे बरं आपल्यासाठी तयारीला लाग तू. आणि का हसतायस? अरे बातमी कळाली का? कुठली? मैदान आहे आपल्या गावात, मैदान. मग आम्ही काय करू? हीच खरी येळ आहे, हीच खरी येळ आहे आता सरपंचाची ठासायची. अरे आता माझा आब्या मैदानात उतरणार आणि माझा आब्या आता मैदान मारणार. हीच ती आता येळ आहे.
तुमची वाट लावायची. सांग जाऊन त्या सरपंचाला, हिम्मत असेल ना तर जिंकून दाखव. ए चल निघ. आता माझा आब्या मैदान मारणार. अरे तू बाजू. गोट्या आब्या उतरणारे मैदानात मामाला सांगितलं पाहिजे. होय होय. चल मामा नमस्कार. मामा त्या आब्याचा लांगडा काका भेटला होता. त्या आब्याने शरीरचा अर्ज भरलाय. त्या आब्या काय थांबायचं नाव नसतंय घेत. त्याला जर आत्ता नाही ना थांबवला तर उद्या अख्खं गाव म्हणेल की सरपंचाच्या नाकावर टिकून शेतकरी पोहतोय म्हणून. कसं ना बाग्या, वाघाला पिंजऱ्यात पकडण्यापेक्षा त्याच्या पायात फास लावून पकडणं लई सोपं असतं. म्हणजे म्हणजे आब्याला अडकवण्याची ताकद त्याच्या घरातच आहे. म्हणजे म्हणजे बाब्या, आब्याच्या बापानं त्याच्या जमिनीवर कर्ज काढलं होतं आणि ते अजून बी थकीत आहे. बँक मॅनेजरला फोन लावलाय मी. 7 दिवसात जप्तीची नोटीस येईल. 7 बाऱ्यावर नाव नाही राहिले. शर्यतीचं नाद काय आपोआप गळून पडेल. खरंच की बरोबर आहे मामा. बरोबर आहे बरोबर आहे. धागा टॉपचा विषय कोणाचा आहे? मामाचा. कायम ध्यानात ठेवायचं. ये मैदानात काळ्या मातीत गाडले ज्याला त्यो नाव काढतो. माझ्या वाटेला जो येतो त्याला मी फाडतो. फक्त हवा नाही इथं सुसट सुटलेला वादळ हाय. आमच्या नजरेत नजर देण्याची कुणाची हिंमत झाली गावात अन मनात शांतता है. आमचा शब्द म्हणजे चली खरी सत्ता है. भागा तो विषय आपला. नाद करा पण माझा नाही.